भरपूर जणांचे मेसेज येतात की मॅम जीएमसीचा पेपर कसा गेला, पहिला पेपर पहिल्या शिफ्टचा थोडंसं सांगा. तर इथं मी अगदी शॉर्टमध्ये लवकरात लवकर तुम्हाला जीएमसीचा पेपर कसा होता, पेपर ॲनालिसिस जे आहे तर ते इथं करून सांगते. तर बघा TCSने पेपर घेतला होता ज्याच्यामध्ये आज तुम्हाला समानार्थी प्रश्न विचार हे दिसत नसेल पण आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करते, तिथून तुम्ही बघू शकता. तर मराठी समानार्थी विरुद्धार्थी अगदी हे कंटिन्युअसली TCS विचारत आहे. त्यानंतर इथं वाक्यरचना, विशेष, उपमा, अलंकार, म्हणी आणि पुस्तकं, 3 पुस्तकावर प्रश्न जे आहेत ते विचारले आहेत. तर तुम्हाला पुस्तकं मराठीतील चांगली करायची आहेत. त्यानंतर इंग्लिशसाठी जर बघाल तर टेन्समधील एरर, आर्टिकल तुम्हाला विचारलं होतं, वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला विचारलं होतं. एकच मिनिट, माझ्या केसांमुळे गेलेलं आहे ते. त्यानंतर इडियम, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन हे प्रत्येकच परीक्षेत असतं. भले तुम्हाला इंग्लिशला 5 प्रश्न असतील किंवा 25 प्रश्न असतील, तुम्हाला तिथं वन वर्ड सबस्टिट्यूशन कन्फर्म असतं. त्यानंतर सिनोनिम, अँटोनिम वन्स अगेन कन्फर्म असणारी बाब आणि इडियम, फ्रेजेस हे तुम्हाला पाठच करायचं आहे, जे काही इंग्लिशमधले महत्त्वाचे मोस्ट रिपीटेड आहेत. त्यानंतर मॅथ, रिजनिंग, नफा तोटावर प्रश्न होता, गुणोत्तर, रेल्वेवर प्रश्न होता, सिम्प्लिफिकेशनवर प्रश्न होता, शृंखलावर प्रश्न तुम्हाला विचारला होता, पझल बिल्डिंग टाईपवर प्रश्न होता. त्यानंतर इथं ब्लड रिलेशनवर तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्यानंतर इथं तुम्हाला ABCD रिझनिंगमध्ये सुद्धा प्रश्न जो आहे तर तो विचारला होता ABCDमध्ये. ही आता तुम्हाला दिसत नाही आहे माहिती, मला माहिती आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते, टेलिग्राम जॉईन करा, तिथे तुम्हाला स्वतःहून ते बघता येईल. आणि पुढच्या सुद्धा सगळ्या ज्या काही ॲनालिसिसच्या गोष्टी आहेत त्या इथेच टाकत जाईल, प्रत्येक वेळेला व्हिडिओ बनवत बसणार नाही. आता येऊया आपण आपल्या विषयाकडे. GK GS मध्ये पालघरचं विभाजन ठाण्यापासून कधी झालं हे तुम्हाला विचारलं होतं. जुलै 2025 मध्ये विदेशात जाऊन जास्त रन्स करणारा क्रिकेटर कोण होता, म्हणजे ऋषभ पंतवर तुम्हाला प्रश्न विचारला होता क्रिकेटरबद्दल. त्यानंतर कलम 51 आंतरराष्ट्रीय शांततेवर प्रश्न होता, मार्गदर्शक तत्वामधील. त्यानंतर भाग 2 नागरिकत्वावर प्रश्न होता, पॉलिटी चांगलं विचारलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नसणारी नदी तुम्हाला विचारली होती, म्हणजे इंद्रावती, गोमती, मांजरा वगैरे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्यानंतर 1857च्या उठावावर एक प्रश्न होता. कोकणातील जमीनदार ह्याच्यावर एक प्रश्न होता. भारत पोल याच्यावर एक प्रश्न होता, भारत पोल ॲप जे आहे. त्यानंतर इथं हरभरा जास्त उत्पन्न जे आहे त्याच्यात कोण आहे, हरभऱ्याचं उत्पन्न जास्त कोण घेते, मध्य प्रदेश, याच्यावर प्रश्न होता. अर्जुन अवॉर्डबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला होता. तर पुरस्कार वेगळे चांगले करायचे आहेत, मग ते पद्म पुरस्कार असतील किंवा मग खेलरत्न पुरस्कार असतील, दोघांवर प्रश्न असतात. त्यानंतर 20 ml असं काहीतरी प्रश्न होतं, त्यांनी सांगितलं 20 BMI संबंधी काहीतरी प्रश्न होता. त्यानंतर महाराष्ट्र नागरी सिटी विचारलं होतं. तर बघा तुम्हाला जो काही स्मार्ट सिटी प्रोग्राम आहे तो खूप व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे, कारण की GMC नांदेडमध्ये सुद्धा त्याच्यावर प्रश्न होते. मी GMC नांदेडचं 2 लेक्चर घेतले, ते बघा, तुम्हाला त्याच्यावरून भरपूर जास्त कल्पना जी आहे तर ती येणार आहे. त्यानंतर इथं FDIचा रँक विचारला होता छत्तीसगडचा. त्यानंतर इथं पेशीभित्तिका म्हणजे विज्ञानाचा प्रश्न होता, पेशीभित्तिका, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आपल्याला माहीत पाहिजे. आणि सायन्सवर अजून एक प्रश्न होता पण ते आता त्यांना आठवत नाही असं ते म्हणतात. तर ओव्हरऑल तुम्हाला दिसतंय हे सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि स्वतः बघायचं आहे. मी इथं रोज पेपरचं ॲनालिसिस जे आहे ते टाकत राहणार आहे. उद्यासुद्धा फर्स्ट शिफ्टचं म्हणजे आपण 26 तारखेचं सुद्धा फर्स्ट शिफ्टचं ॲनालिसिस टाकणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आजसाठी थांबते इथेच. अशाच पद्धतीने आपल्याला आता GMC इथं टार्गेट करायची आहे, GMC मध्ये आपल्याला पोस्ट मिळवायची आहे. त्यानंतर आपल्याला आपली पुढची पोस्टची तयारी करायची आहे. सध्याला आपल्याला कुठली तरी एक पोस्ट पाहिजे, त्याची तयारी आपण इथं करत आहोत. चला, थँक्यू सो मच, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.